सो इकॉनॉमिक सिस्टममध्ये काय एकमेकांशी जोडले आहेत तर डिफरंट टाइप्स ऑफ इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज विच कंटिन्युअसली गो ऑन इन एनी इकॉनॉमी. आता व्हॉट आर इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज और विच डिफरंट टाइप्स ऑफ इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज कंटिन्युअसली गो ऑन ऑटोमॅटिकली. ते कोणी चालवत नाही आहे पण चालू आहे सगळी व्यवस्था. टू टेक व्हेरी सिम्पल एक्झाम्पल, सपोज सकाळी तुम्ही चहा घेतला 10 रुपयाचा, व्हेरी सिम्पल ॲक्टिव्हिटी, जातो चहा घेतो पटकन आपण निघून येतो. पण त्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीमध्ये डिफरंट टाइप्स ऑफ इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज खूप इन्व्हॉल्ड आहे. काय काय सांगा त्याच्यामध्ये, काय काय ॲक्टिव्हिटीज आहेत. तर सगळ्यात आधी ज्या टपरीवर तुम्ही चहा पिला असेल त्या माणसाला टपरी टाकावी लागली. पहिल्यांदा टपरी टाकण्यासाठी काय काय लागलंय, त्याला छोटीशी जागा लागली आहे, त्याला काहीतरी स्टोव आणावा लागला, काहीतरी काय समजा ग्लास आणावे लागले, किटली वगैरे आणावी लागली, हे एकदाच करावं लागले त्याला. आणि त्यानंतर त्याला युजली दररोज मात्र काय करावं लागेल, चहा आणायला लागेल, चहापत्ती आणायला लागेल, दूध आणायला लागेल, साखर आणायला लागेल. रेग्युलरली त्याला ती या गोष्टी लागतात. हे सगळं केल्यानंतर ही इज एबल टू प्रोड्यूस टी फॉर अस. मग आपण तिथे जातो आणि पैसे देऊन आपण ती चहा विकत घेतो. याच्यात डिफरंट टाइप्स ऑफ इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज इन्व्हॉल्ड आहे. त्यातली पहिली कोणती झाली तर प्रोडक्शनची इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी झाली.